वहिदा काय म्हणते, मॅडम आपण याची तुलना नळदुर्ग किल्ल्याशी करू शकतो. कोणता? नळदुर्ग, जिथून आपण चालू केलं. परंतु नळदुर्ग किल्ला सिंहगडासारखा डोंगरावर नाही. तर तो कसा आहे? तो पाहण्यासाठी चढण चढावी लागत नाही. नळदुर्ग किल्ला कुठे आहे रे? जमिनीवरच बांधलेला आहे. तो कसा डोंगरावर आहे का? नाही. पण सिंहगड जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला तो वरती डोंगरावर चढून जावं लागतंय. ठीक आहे. इकडे मागे बघूया आपण. इथे सिंहगडावरून दिसणारा खडकवासला धरणाचा हा काय आपल्याला जलाशय इकडे आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. या भागात कसा आपल्याला खडकवासल्याचा जो जलाशय आहे तो या भागात आहे आणि तो आपल्याला सिंहगड किल्ल्यावरून पाहायला मिळतो. महाराष्ट्राचा पठारी भाग कोणत्या प्रक्रियेतून घडला आहे? तिथे दिसणारा खडकाचा मुख्य प्रकार कोणता? कोणत्या प्रक्रियेतून घडलेला आहे? तर ज्वालामुखीचे उद्रेक या प्रक्रियेतून हा पठार घडलेला आहे. आणि याचा मुख्य प्रकार कोणता आहे? आपण मगाशीच बघितलं. कोणता आहे रे? अग्निजन्य खडकाचा बेसाळ खडक आहे. अग्निजन्य कुठला आहे? बेसाळ खडक आहे. इथे काय बघूया, शिक्षिकांनी काय केलं? वहिदाचं अभिनंदन केलं किंवा तिला शाबासकी दिली. खूप छान, आपण आता किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. हा किल्ला पर्वत माथ्यावर बांधलेला आहे. याला काय म्हणतात? डोंगरी किल्ला असे म्हणतात. ठीक आहे. हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने व सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य आहे. म्हणूनच हा किल्ला बांधला गेला. हा किल्ला बांधला गेला म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात हे सुरक्षेच्या दृष्टीने आणि सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य म्हणून हे उंचावर किल्ले बांधले गेलेले होते. ठीक आहे. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. किल्ला आपल्या राज्याचा वारस आहे. कसा आहे रे? राज्याचा काय? किल्ले आपले वारस आहेत. शिक्षिका काय म्हणतात? इकडे या व खालच्या बाजूस पहा. समोर हा जो पाण्याचा साठा दिसतो तो खडकवासला धरणाचा जलाशय आहे. या धरणातील पाणी पुणे शहर आणि सभोवतालच्या भागाला पुरवले जाते. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. कोणत्या दरवाजाकडे जाऊ? कल्याण दरवाजाकडे जाऊ. त्याआधी आपण काय बघू? हा खडकवासला धरणाचा जो जलाशय आहे तो बघू शकतो इकडे. ठीक आहे. आणि या परिसरात काय केली जाते? भातशेती केली जाते. ठीक आहे. कारण इथे पर्जन्याचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. पुढे बघूया आपण. आता आपण कुठे जाऊ? कल्याण दरवाजाकडे जाऊ. इकडे या आणि ही रचना पहा. याला देवटाके म्हणतात. नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा इथे केला जातो. यातून गडावर वस्ती करणाऱ्यांना आजही वर्षभर पाणी मिळते. म्हणजे गडावर ज्या टाक्या आहेत, गडावर ज्या विहिरी आहेत त्यांना काय म्हणतात? देवटाक्या असे म्हणतात. आणि तेव्हा रचना केलेल्या त्या ज्या टाक्या आहेत त्यातून आजही सर्वांना वर्षभर पाणी मिळतो. कोणतीही टंचाई इथे भासत नाही. एवढ्या डोंगरावर किल्ला असून सुद्धा, एवढ्या उंचावर असून येथे वर्षभर पाणी आपल्याला मिळतो. सर्व विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करतात यावर. बापरे, इतकी शतकं इतक्या उंच जागी पाणी कसं मिळत असेल? यावर पुढे काय हे बघा, हे देवटाके आपण बघू शकतो. इथले पाणी वर्षभर आपल्याला अवेलेबल असतं आणि कसं खूप थंड पाणी असतं. आपण जर इथे कधी गेला असेल, हे खूप थंड पाणी असतं. पियायलाही एकदम खूप असं गोड किंवा छान पाणी आहे. नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पिठलं भाकरी मिळतात त्या एका झोपडीकडे नेले. यांसारख्या अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या. पर्यटकांना खानपानाच्या सुविधा येथे दिल्या जात होत्या. सिंहगडावर काही वेळ घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन बसमध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुणे शहराकडे बस निघाली. शहरात गेल्यावर संध्याकाळचा अल्पोपहार व चहा घेतल्यावर शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारण्यासाठी तयार झाले. आता बघूया पुणे शहरातील काही प्रेक्षणीय स्थळ किंवा बघण्यासारखे काही स्थळ आहेत का आपण बघूया. आपण पुण्यातील शनिवार वाडा आणि बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग तसेच महात्मा फुले मंडई या परिसरात थोडा वेळ फिरणार आहोत. कोणते? शनिवार वाडा असेल. शनिवार वाड्याच्या साईडला आपल्याला माहित आहे लाल महल सुद्धा आहे. ठीक आहे. शिवाजी महाराज जिथे वास्तव्य करत होते. ठीक आहे. लाल महल सुद्धा कुठे आहे? पुण्यामध्येच आहे. शनिवार वाड्याच्या बाजूलाच आहे. तसेच बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली काय आहे? तुळशीबाग आहे किंवा महात्मा फुले मंडई आहे. इथे आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या, फुले मिळत असतात. या परिसरात थोडा वेळ आपण फिरणार आहोत.
या ठिकाणी घाऊक व किरकोळ बाजारपेठा आहेत. येथे तुम्ही खरेदी करू शकता. हे करताना मात्र तुम्ही केलेल्या निरीक्षणांची नोंद करायला विसरू नका. परिसरातील फेरफटका झाल्यावर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचे जेवण करून झोपले. ठीक आहे. तर दुसरा दिवस बघूया. सकाळी 7 वाजता. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. सकाळची न्याहारी घेऊन बस कुठे? अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. शिक्षिका, आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत. भूरचनेत काही बदल झालेला दिसतो का? पुण्याहून आता आपण कुठे जात आहोत? अलिबागच्या दिशेने. आणि कोणत्या मार्गावरून जात आहोत? पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून जात आहोत. ठीक आहे. आणि शिक्षिका काय विचारतात? आता भूरचनेत काही बदल झालेला दिसतो का? आपण लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. कुठे थांबणार आहोत? राजमाची, जे कुठे आहे? लोणावळ्याच्या जवळ आहे, तिथे आपण थांबणार आहोत. यावर तुषार काय म्हणतो? होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे. घरांची संख्याही आता कमी होताना दिसते आहे. का रे? म्हणजे आजूबाजूला काय डोंगराळ प्रदेश म्हणजे काय? सह्याद्रीच्या रांग आहेत. आणि आपल्याला माहितच आहे की डोंगराळ ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती कशी असते? कमी असते. ठीक आहे. लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्यांबाबत पुढील माहिती दिली. कोणती माहिती दिली पुढे बघूया आपण. शिक्षिका काय म्हणतात? हा पश्चिम घाटाचा उतार आहे. कोणत्या घाटाचा उतार आहे? पश्चिम घाटाचा. म्हणजे जो आपला सह्याद्री पर्वत आहे त्याचा जो पश्चिम भाग जो आहे त्याचा हा उतार आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात? आपण पश्चिम घाट असंही संबोधलं जातं. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असं म्हणतो. या पर्वतीय भागाला आपण काय म्हणतो? सह्याद्री असं म्हणतो. या ठिकाणावरून भूउतारांतील फरक सहजपणे पाहू शकतो. या ठिकाणावरून आपण भूउतारातील जो काही फरक आहे तो आपण सहज पाहू शकतो. कोणते? राजमाची या ठिकाणावर. पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार तीव्र आहे. आपल्याला माहित आहे कसे रे? ही कोकण किनारपट्टी आली आणि हा तीव्र उताराचा सह्याद्री पर्वत आला आणि इथून हा महाराष्ट्र पठार किंवा पठार चालू झाला, दख्खनचा पठार चालू झाला. आणि याचा उतार कसा आहे रे? सौम्य उतार आहे. आणि हा उतार कसा आहे रे? तीव्र उतार आहे. आणि इकडे काय? कोकण किनारपट्टी. आणि हा काय रे? अरबी समुद्र इथून चालू होतो. हा कुठला रे? अरबी समुद्र आहे. ही कोकण किनारपट्टी आहे. हा उतार कसा रे? सह्याद्रीचा. हे सह्याद्री पर्वताच्या रांग आहेत, त्याची उंची आहे. आणि तिथून काय रे? हा दख्खनचा पठार चालू होतो. आणि त्याचा उतार कसा आहे रे? सौम्य उतार आहे. म्हणजे पूर्वेकडे उतार सौम्य आहे, तर पश्चिमेकडील उतार कसा आहे रे? याचा तीव्र उतार आहे. पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहेत. ही जी पश्चिमेकडील बाजू आहे तिथे काय? अनेक कडा आणि आपल्याला धबधबे पाहायला मिळत आहेत. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. या भागात उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीचे उगमस्थानही आहे. उल्हास नदी आहे जी कुठे? पनवेलच्या वरती जी आहे उल्हास नदी, ठाणे जिल्ह्याची आहे उल्हास नदी. ठीक आहे. या नदीचं उगमस्थान कुठे आहे? सह्याद्री पर्वतामध्येच आहे, लोणावळ्या जवळ. विद्यार्थ्यांनी येथील छायाचित्रे घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बसमधून पुढे निघाले. ठीक आहे. हे आपण राजमाची बघू शकतो. ठीक आहे. हा राजमाचीचा कडा आहे आणि हे सह्याद्रीतील आपण धबधबे बघू शकतो. ठीक आहे. हा सह्याद्री जो पर्वत आहे ज्याचा उतार आपण बघू शकतो. कसा उतार आहे रे? हा तीव्र उतार आहे. सौम्य उतार आहे का? तीव्र उतार आहे. आणि या उतारांवरून पडणारा जो पाऊस आहे, ठीक आहे, त्यातील पाणी जे आहे ते धबधबाच्या रूपाने कसं खाली येतंय. पुढे बघूया. नामदेव काय म्हणतो? नकाशा पाहत, मॅडम आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना? शिक्षिका काय म्हणतात? बरोबर आहे. हा पश्चिम घाटातला बोरघाट आहे. कोणता घाट आहे? पश्चिम घाटातला बोरघाट आहे. आणि याला काय आपण खंडाळा घाट म्हणूनही याला आपण ओळखतो. बोरघाटालाच काय ओळखतो आपण? खंडाळा घाट असेही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता आपण कुठे रे? भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा, म्हणजे जी कोकण किनारपट्टी आहे ती काय रे? भारताची पश्चिम किनारपट्टी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घर, मृदा याचं निरीक्षण करा. आता प्रदेशानुसार काय परत बदलणार आहेत? दिसणारे वृक्ष बदलणार आहेत, घरं बदलणार आहेत, घरांचा आकार बदलणार आहे,
त्यांची रचना बदलणार आहे. त्याचप्रमाणे मृदेच्या प्रकारातही काय होणार आहे, बदल होणार आहे. ठीक आहे. त्यावर शिव काय म्हणतो, मॅडम घाटात विविध प्रकारच्या वनस्पतींचं दाट वन दिसत आहेत. काय म्हणतो, घाटात विविध प्रकारच्या वनस्पतींची कशी दाट वन दिसत आहे. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिली होती. ठीक आहे. त्यावर शिक्षिका काय म्हणतात, ती झाडं सागाची आहेत. कोणती झाडं आहेत, ती सागाची झाडं आहेत. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे. कोणता प्रदेश आहे हा, पानझडी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहेत. या भागात अनेक काय रे, वनराया आणि देवराया आहेत. वनराया आणि देवराया काय आहे, आपण कधीतरी परिसर अभ्यास किंवा आधीच्या भूगोलामध्ये आपण शिकलेलोच आहोत. काय रे, लोकांनी ही देवाच्या नावाने राखून ठेवलेली ही काय होती, वन होती. त्यांना काय आपण देवराया किंवा वनराया असे संबोधतो. ठीक आहे. यामुळे आपल्या पर्यावरणाचं काय संतुलन टिकून आहे. ठीक आहे. पुढे बघूया. घाट पार केल्यानंतर दाट वने विरळ होऊन भातशेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्रे दिसायला लागली. घाट पार केल्यानंतर खाली जेव्हा आपण कोकण किनारपट्टीत उतरलो तेव्हा काय रे, ही जी दाट वनं होती म्हणजे सह्याद्री पर्वतातली किंवा ह्या सह्याद्री डोंगर रांगेतली जी दाट वने होती ती कशी झाली, विरळ झाली. आणि काय रे, कोकण किनारपट्टीत आपल्याला भातशेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्रे दिसायला लागली. ठीक आहे. ही क्षेत्रफेट कोणत्या कालावधीत होत असेल याविषयी अंदाज करा. आपण बघू शकतो सगळीकडे हिरवळ आहे, कधी मध्ये मध्ये पाऊस पडतो, म्हणजे साधारणतः पावसाच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यामध्ये ही क्षेत्रफेट होत असेल. ठीक आहे. पुढे बघूया. नजमा काय म्हणते, मॅडम हवेत बदल जाणवतोय. आता गरम व्हायला लागलं आहे आणि घामही येतोय. नजमा काय म्हणते, हवेत कसा बदल जाणवतोय आणि काय गरम व्हायला लागलाय आणि घामही येतोय. ठीक आहे. त्यावर शिक्षिका काय म्हणतात, हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो. घाम कशामुळे येतो, हवेत जेव्हा आर्द्रता वाढते तेव्हा काय तो घाम येतो आणि त्वचा कशी होते, चिकट होते. आपण जसजसं समुद्राच्या जवळ जाऊ तसतसं आर्द्रतेचं प्रमाण वाढेल. आपल्याला माहितच आहे काय रे, समुद्रकिनारी कशी आर्द्रता जास्त असते, त्याच्यामुळे काय आर्द्रतेमुळे आपल्या शरीराला घाम येतो आणि त्वचा कशी होते, चिकट होते. नामदेव काय म्हणतो, मॅडम या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसतंय, त्यामुळे असं होत असावं. ठीक आहे. त्यावर शिक्षिका काय म्हणतात, नामदेवचं निरीक्षण बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळं तसंच समुद्र सानिध्यामुळे असे होते. असे काय होते तर आपल्याला आर्द्रता जाणवते, घाम येतो. कशामुळं, समुद्र सानिध्य आणि पावसाचे जास्त प्रमाण. पावसाचे प्रमाण अधिक असल्यानं भात हे येथील मुख्य पीक आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काय रे, भात येथील मुख्य पीक आहे. काही वेळात आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचं नाव सांगू शकाल का? सर्व विद्यार्थी यावर एका सुरात काय म्हणतात, या समुद्राचं नाव काय आहे, अरबी समुद्र. या समुद्राचं नाव काय आहे, अरबी समुद्र. इथे आपण आकृतीमध्ये बघू शकतो काय रे, ही देवराया आहे किंवा वनराया. ठीक आहे. हे आपण देवाच्या नावाने काय करतो, राखून ठेवलेले असतात. त्याच्यामुळे यात वृक्षतोड होत नाही आणि पर्यावरणाचं कसं संतुलन टिकून राहते. ठीक आहे. पुढे बघूया. शिक्षिका काय म्हणतात त्याच्यावर, छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तिथे तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवा. त्याच्यावर उर्मी काय म्हणते, आम्ही त्यांना परिसरातील पिके, मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिके याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरात गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखालील क्षेत्रे, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायांसंबंधीही प्रश्न विचारणार आहोत. ठीक आहे. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांना वरील मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती घेतली. शिक्षिका काय म्हणतात, जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत?
सर्वांनी हात वर केले. म्हणजेच कुणीही याच्या आधी प्रत्यक्ष समुद्र पाहिला नव्हता. सर्वजण प्रथमच समुद्रात जाणार होते किंवा समुद्रकिनारी जाणार होते. याच्यावर आबिरा काय म्हणते, मी तर आतापासून समुद्राच्या चित्तथरारक दृश्याची कल्पना करत आहे. तो कसा असेल, नेमकं काय असेल, का फक्त पाणीच असेल, याच्याबद्दल मी काय करत आहे, आताच कल्पना करत आहे. आकृतीमध्ये आपण काय बघू शकतो, ही सागाची झाडे बघू शकतो. अशा प्रकारे सागाच्या झाडाचं हे वन आहे. ठीक आहे. शिक्षिका काय म्हणतात, खरं आहे आबिरा, आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तिथे गेल्यावर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. तिथेही आपण एक किल्ला पाहणार आहोत. याचं नाव आहे कुलाबा किल्ला. याला आपण अलिबाग किल्ला असंही म्हणतो. ठीक आहे. यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर आहे. इयत्ता 9वी मध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे. लाटांनी तयार केलेली काही भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. तुम्ही काही सागरी भूरूपांची नावे सांगू शकाल का? त्यावर सर्व विद्यार्थी म्हणतात, कारण हे 9वीत आपण शिकलेलोच आहे. सागरी भूरूपांची नावे काय आहेत रे? पुळण म्हणजे काय, त्याला इंग्लिश मध्ये आपण बीच म्हणतो. ठीक आहे. पुळण म्हणजे काय, जे आपण हे साचलेलं जे आहे, ही साचलेली माती आहे, त्याला काय म्हणतो आपण, पुळण म्हणतो. नंतर सागरी गुहा असेल, तरंग घर्षित मंच असेल, वाळूचा दांडा इत्यादी प्रकारची काय रे, सागरी भूरूपे आहेत. इथे आपण आतमध्ये बघू शकतो, हा जो आपल्याला भूप्रदेश दिसतो, हा काय रे, हा कुलाबा किल्ला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी रायगड किल्ल्याचं पूर्वी नाव काय होतं, कुलाबा असे होतं. 1 जानेवारी 1981 रोजी हे नाव बदलून काय केलं, रायगड असं नाव करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या कुलाबा किल्ल्यावरून रायगड जिल्ह्याचं नाव पूर्वी काय होतं, कुलाबा असे होतं. आणि हा कुठे आहे रे, पाण्यामध्ये आहे. म्हणजे जेव्हा समुद्राला ओहोटी असते तेव्हा या किल्ल्यापर्यंत आपण चालत सुद्धा जाऊ शकतो, पण जेव्हा भरती येते तेव्हा आपण चालत जाऊ शकत नाही. यासाठीच काय करायचं आहे, आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढे बघूया शिक्षिका काय म्हणतात. जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना भूरूपांची नाव सांगितली, त्याच्यावर शिक्षकांनी त्यांना शाबासकी दिली. त्या काय म्हणतात, वा छान, तुम्हाला बरंच आठवतंय. तर सर्वांनी समुद्र किनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडीत तसेच घोड्यावर बसण्याचा आनंद लुटला. नेहा काय म्हणते, मॅडम, आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. शिक्षिका काय म्हणतात, खरं आहे नेहा, तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? नेहा काय म्हणते, होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधलेला आहे. इतर 2 किल्ले जमिनीवर होते. कोणते 2 किल्ले? तर पहिला आपण नळदुर्ग बघितलेला, आणि दुसरा कुठला होता, सिंहगड बघितलेला. नळदुर्ग तो होता तो कुठे, सपाट जमिनीवर बांधलेला होता. तर सिंहगड जो होता तो कुठे, डोंगरावर बांधलेला होता. आणि तिसरा जो हा किल्ला आहे कुलाबा, तो कोणता आहे, पाण्यात बांधलेला आहे. शिक्षिका काय म्हणतात, हा किल्ला तरंग घर्षित मंचावर बांधला आहे. हा किल्ला कुठे बांधला आहे, तरंग घर्षित मंचावर बांधलेला आहे. पाण्याने वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग असेही म्हणतात. हा किल्ला कसा रे, सर्व बाजूनी पाण्याने वेढलेला आहे, त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतात, जलदुर्ग असे सुद्धा म्हणतात. पूर्वी सागर किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात असत. पूर्वी काय रे, जेव्हा सागर किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी किंवा हे जे सागर किनाऱ्यावर राहणारे जे लोक होती त्यांचं रक्षण करण्यासाठी, सागर किनाऱ्याच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी काय केले जात, अशा प्रकारचे किल्ले बांधले जात असत. इकडे बघूया आपण काय दिले, समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते, आणि भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती. आपण बघितलेलं काय रे आतमध्ये, याच्या आधी, की भरतीची वेळ म्हणजे काय, जी आपली तिथी असते तिच्या किती पाऊणपट, जी आपली तिथी असते तिच्या पाऊणपट म्हणजे काय रे, ही भरतीची वेळ असते. जेव्हा भरती पूर्णपणे भरलेली असते ती किती असते, तिथीच्या पाऊणपट. म्हणजे जर अष्टमी असेल तर अष्टमीच्या 8चा पाऊणपट म्हणजे किती, 8च्या पाऊणपट म्हणजे किती, 304, म्हणजे किती, 6 वाजता काय रे, पूर्णपणे भरती आलेली असेल. ठीक आहे. आणि समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते ती आपल्याला माहितच आहे. ठीक आहे. पुढे बघूया,
पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. पश्चिम किनाऱ्यावर काय रे, असे अनेक किल्ले आहेत. हो, मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग ही नावे ऐकलेली आहेत, अशी कोण म्हणते? नेहा म्हणते. ठीक आहे, इथे आपण बघू शकतो हा जंजिरा किल्ला आहे आणि जंजिऱ्याच्या साईडलाच कोणता आहे रे, कासा नावाचा किंवा ज्याला आपण पद्मदुर्ग म्हणतो, हा जंजिऱ्याच्या बाजूलाच किल्ला आहे. ठीक आहे, आणि सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर जंजिरा आणि पद्मदुर्ग हे कोणत्या? रायगड जिल्ह्यामध्येच आहेत. शिक्षिका काय म्हणतात? तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते असतील? ठीक आहे, तेव्हा राहुल काय म्हणतो? मॅडम, येथे मासेमारी आणि शेती हे दोन व्यवसाय आढळतात. मासेमारी का? कारण समुद्र जवळ आहे, त्याच्यामुळे मासेमारी, आणि शेती हे व्यवसाय आढळतात. शिक्षिका काय म्हणतात? बरोबर राहुल, हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? त्याच्यावर मीना काय म्हणते? मॅडम, हे प्राथमिक व्यवसाय आहेत. आपल्याला माहितच आहे प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय रे, जे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात, त्याच्यावर कोणत्याही प्रक्रिया होत नाही, त्या उत्पादनांवर कोणत्याही प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत त्या असतात प्राथमिक व्यवसायच असतात. म्हणजे हे कोणते? म्हणजे शेती असेल आणि मासेमारी असतील, हे कोणते? प्राथमिक व्यवसाय आहेत. शिक्षिका काय म्हणतात? खरं आहे, सुरुवातीला इथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेती सुद्धा केली जाऊ लागली, पण किनाऱ्यापासून दूर. पण कशी? किनाऱ्यापासून दूर. किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळ पोपळी म्हणजे काय रे? सुपारी, नंतर फणस, केळी आणि काही मसाल्यांच्या पदार्थांची लागवड होते. ही बागायती शेती आहे. कोणत्याच प्रकारची शेती आहे रे? बागायती शेती. आता येथे पर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय झालेला आहे. कोणता? पर्यटन हा कोणता? एक महत्वाचा व्यवसाय झालेला आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत मौज मस्त केली आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य कॅमेरात टिपले. सूर्यास्त म्हणजे काय? सूर्य मावळण्याचे. कारण सूर्य मावळताना कसा रे, हा समुद्र किनारा, ही जी आपल्याला सपाट रेषा दिसते, हा वर्ण आपल्याला काय रे, आकाश दिसतोय, ही काय रे, समुद्राची. आणि समुद्र जिथे आपल्याला असं वाटतं की समुद्र इथे संपलेला आहे, ही सपाट रेषा दिसते, हे काय? क्षितिज आहे. जेव्हा सूर्य मावळतो तिथे काय रे, हळूहळू सूर्य कुठे? इथे असतो, मग इथे येतो आणि हळूहळू जाताना कुठे? आपल्याला असं समुद्रात जाताना दिसतो, आणि समुद्रात जाताना अचानक हा गायब होत जातो. ठीक आहे, अदृश्य होतो. आणि हे कसे अतिशय मोहक म्हणता येईल असं हे दृश्य असतंय. ठीक आहे, तर या जी घटना आहे त्याची काय? सर्वांनी दृश्याचे कॅमेरात टिपले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीचा अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यांवर सर्वांनी चर्चा केली, टाचणी तयार केली आणि काय? रात्रीचे जेवण घेऊन विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले, अलिबाग वरून नळदुर्गावर. बघूया, त्या अलिबाग मधील समुद्र किनारा आपण बघू शकतो. क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढा? क्षेत्रभेटी दरम्यान वेगवेगळी प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल आणि क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्याच्या आधारे तयार कराल? ठीक आहे, तर इथे आपण क्षेत्रभेट हा पहिला चॅप्टर इथे संपवणार आहोत. ठीक आहे.